एक सुंदर नाव आणि त्याचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय. अनिता टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक यांचा या ठिकाणी आपण सत्कार करत आहोत उदय रेवाडे यांच्या शुभ हस्ते. चला गोपाल मोहिते साहेबांना मी विनंती करतो की आपण याचे आपला देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल आणि विनंती करतो अक्षय कांबळे यांना की आपण आपल्या हातीम यांच्या शुभ हस्ते मात्र सत्कार केला जाईल. यांचाही देखील या स्पर्धेला खालीचा वाटा मात्र लाभला गेलेला. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून आलात. रॉकस्टार या संघाचे चला एकनाथ माईन साहेबांना विनंती करतो की आपण याच्या व्यासपीठाच्या मध्यभागी चला गणेश यादव यांना विनंती करतो की आपण यायचे आपले शुभ हस्ते सत्कार केला जाईल. चला गणेश शांताराम यादव यांच्या शुभ हस्ते मात्र साहेबांचा सत्कार करण्यात येत आहे. आज या स्पर्धेला साहेबांचा देखील हातभार लाभलेला आहे. त्यांचे देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने एक विशेष सत्कार करत आहोत आणि आभार या ठिकाणी प्रकट करत. थँक्यू सो मच, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. त्याचप्रमाणे चला अजित गुरव साहेबांना मी विनंती करतो की आपण याचा आपला सत्कार केला. देवेंद्र रेवाळे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचे आपल्या शुभ हस्ते मात्र सत्कार केला जाईल अजित गुरव दादा यांचं. त्यांचाही देखील हातभार मात्र या स्पर्धेला लाभला गेला. त्यांचाही आम्ही या ठिकाणी आभार प्रकट करतो. थँक्यू सो मच अजित दादा. मध्यवर्ती उत्कर्ष मंडळाचे हार्दिक स्वागत. त्यांच्या देखील माध्यमातून आपल्याला या स्पर्धेला हातभार लाभला गेलेला आहे. त्यांचाही देखील आम्ही आभार प्रकट करतो आणि या ठिकाणी प्रशांत हातीम यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या मध्यभागी यायचे आणि आपलाही देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. राजवीर योद्धाचे मालक आणि PSI देखील आहेत ते पोलीस क्षेत्रामध्ये. त्यांचे देखील आभार आपण या ठिकाणी प्रकट करत या स्पर्धेच्या वतीने. धन्यवाद आणि सुंदर असा सामना देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चला तर त्यानंतर रुपेश बिरवटकर यांना विनंती करतो की आपण देखील याचे आपले देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल आणि अर्थातच एकविरा वॉरियर्स या संघाचे संघ मालक आहेत. त्यांचेही देखील या स्पर्धेला हातभार लाभला गेलेला आहे. त्यांचेही देखील सुशील गुरव यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत करत आहोत, आपण सत्कार करत आहोत. धन्यवाद रुपेश बिरवटकर, मान्यवरांचे आभार. आणि त्यानंतर विनोद मंगवाना यांचं या ठिकाणी सत्कार केला जातोय रोहन मांडवकर यांच्या शुभ हस्ते. आज वेळात वेळ काढून घाटकोपर या परिसरामधून थेट पनवेल या परिसरामध्ये विनोद मंगवाना दाखल झाले. त्यांचाही आभार या ठिकाणी आम्ही प्रकट करतो. आणि त्याचप्रमाणे संतोष शिकवण साहेबांना विनंती करतो की आपलं या ठिकाणी आपण व्यासपीठाच्या मध्यभागी यायचे आपला देखील सत्कार केला जाईल. चला तर पुढील चला या स्पर्धेला ज्यांनी संपूर्ण लाईव्ह स्पर्धा आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून दाखवली त्यांचं आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत. आणि प्रकाश रेवाळे यांच्या शुभ हस्ते मात्र हा सत्कार केला जातोय.
आणि या ठिकाणी मी मनोज साहेबांना विनंती करतो की आपण देखील याचा आपला सत्कार केला जाईल. मनोज कदम साहेब आणि अजित साहेबांच्या शुभ हस्ते सत्कार केला जातोय. अजित हातीम आणि त्याचप्रमाणे अक्षय कांबळे. अक्षय कांबळे कुठे असतील तर आपण देखील यायचंय. अक्षय कांबळे अजित हातीम साहेबांचा सत्कार मात्र करतील या ठिकाणी अक्षय कांबळे. चला तर या अजित हातीम साहेबांचं देखील हातभार मात्र या स्पर्धेला लाभला गेला. त्यांचाही देखील आभार आम्ही या ठिकाणी प्रकट करतो. मान्यवरांचे आभार. अक्षय कांबळे थँक्यू सो मच. आणि पुढचा सत्कार मात्र आपण गिरीश दादांच्या शुभ हस्ते केला जाईल. सुनील गुरव साहेबांचं सोनू साहेबांना विनंती करतो की आपण याच्या व्यासपीठाच्या मध्यभागी आणि गिरीश कटम साहेबांच्या शुभ हस्ते मात्र सत्कार केला जातोय. आज आपण सर्व या ठिकाणी या स्पर्धेला वेळात वेळ काढून उपस्थित झाला त्याबद्दल या स्पर्धेच्या वतीने आणि मी समालोचक महेश शिंदे माझ्या वतीने सर्वांचं या ठिकाणी आभार प्रकट करतो. त्याचप्रमाणे तुषार पास्टे चला यांच्या हस्ते पार्थ सालप यांचा सत्कार करण्यात येत आहे. चला केपी स्पोर्ट्स संदेश रेवाळे. अच्छा केपी स्पोर्ट्स तुषार पाटसे संदेश रेवाळे आपण यायचे. आपल्या शुभ हस्ते मात्र तुषार पाटसे यांचा सत्कार केला जाईल. केपी स्पोर्ट्सचे सर्व चला यांचाही देखील मोठा हातभार मात्र या स्पर्धेला लाभला गेलेला. त्यांचे देखील आम्ही या ठिकाणी स्पर्धेच्या वतीने आभार प्रकट करतो. थँक्यू सो मच तुषार आणि थँक्यू सो मच संदेश. चला पुढील सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. विवेक पास्टे आपण यायचे आणि प्रकाश रेवाळे यांचा सत्कार आपण करायचा आहे. विवेक पास्टे आज सकाळपासून यांचाही देखील या स्पर्धेमध्ये हातभार मात्र लाभला गेला. त्यांचाही देखील आम्ही या ठिकाणी शॉल आणि एक सन्मान चिन्ह देऊन सत्कार करत आहोत. प्रकाश रेवाळे थँक्यू सो मच. चला दिनेश शेजवळ साहेबांना मी विनंती करतो की आपण याचा आपला देखील विशेष सत्कार केला जाईल या ठिकाणी. आणि चला रवींद्र वामन रेवाळे यांच्या शुभ हस्ते मात्र हा सत्कार केला जातोय. थँक्यू सो मच साहेब. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला मात्र उपस्थित झाला त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. चला तर या स्पर्धेला मात्र ज्यांचा हातभार मात्र लाभला गेलेला ज्यांनी सहकार्य केले या स्पर्धेसाठी मी नावं घेतो त्यांचं देखील आपण या ठिकाणी आभार प्रकट करणार आहोत. श्री बॉबी चंदिल्या, श्री अनिल गागडा, श्री सचिन कदम, श्री नितीन सालप, श्री महेश रेवाळे, श्री शैलेश सालप, श्री संदीप सालप, त्याचप्रमाणे श्री नितेश सालप, श्री संतोष कदम, श्री चंद्रकांत हातीम, श्री राजेंद्र किनी, श्री सुनील गुरव आणि त्यानंतर श्री एकनाथ माइन, श्री अक्षय हातीम, त्याचप्रमाणे श्री हेमंत कांबळे, श्री रिटू चंदिला, श्री गजानन परसराम, श्री नामदेव पास्ते, श्री गोपाल मोहिते आणि त्याचप्रमाणे श्री दीपक हातीम आणि श्री अजित शेजवळ, त्याचप्रमाणे श्री प्रशांत हातीम PSI आहेत आणि त्यानंतर श्री दीपक हातीम.
यांचं सर्वांचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे आणि आभार प्रकट करायचे आहेत। थँक्यू सो मच। या स्पर्धेला यांच्या देखील हातभार मात्र लाभला गेलेला आहे। आणि आता आपण हॅलो, या पुढील सत्कार महेश शिंदे यांचा होईल आणि तो मंगेश जोगळे करतील। या लवकर। धन्यवाद महेश शिंदे, आपलं मोलाचं सहकार्य आहे। शिमरादेवी प्रीमियर लीगला, विठ्ठल रखुमाई प्रीमियर लीगला ऑक्शन पासून ते टुर्नामेंट पर्यंत पूर्ण दिवस टुर्नामेंटसाठी विनामूल्य झटत आहे। त्यासाठी ओझरे गावाकडून तुझे हार्दिक स्वागत आणि धन्यवाद। थँक्यू सो मच योगेश बंधू। सातत्याने आज बरेच स्पर्धा मात्र त्याच्या माध्यमातून आपण पाहतो आणि अनेक स्पर्धा त्यांनी मात्र गावाच्या वतीने, वाडीच्या वतीने आयोजित केल्या आणि त्या सुंदररित्या पार पाडल्या। आणि ज्या ज्या वेळेस स्पर्धा असते त्या वेळेस मात्र त्यांनी मला समालोचन करण्याची संधी दिली। त्याबद्दल मी संपूर्ण वाडीचं आणि संपूर्ण गावाचं आणि माझ्या मित्राचं अर्थातच योगेश सालपचा आभार या ठिकाणी प्रकट करतो। आणि थोड्याच वेळात पारितोषिककडे वळणार आहोत आपण। तर कोणाचे आभार या ठिकाणी प्रकट करायचे राहिले असतील तर त्यांनी राग मानू नका, सर्वांचे आभार आपण या ठिकाणी प्रकट केलेले आहेत। तर जाऊया पारितोषिक या तर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज क्षमा सवी क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा आणि अर्थातच जय भवानी वॉरियर्स या संघाचा ठरलाय तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुशील गुरव। सुशील गुरव साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि एकनाथ माईन साहेबांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं सन्मान चिन्ह द्यायचे। चला धन्यवाद सुशील दादा। वेळ कमी आहे, मी जास्त वेळ घेत नाहीये। त्यात नंतर उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा आणि अर्थातच ठरलाय तो एकविरा वॉरियर्स या संघाचा मंगेश जोगळे। मंगेश जोगळेसाठी जोरदार टाळ्यांमध्ये उत्कृष्ट गोलंदाज। आणि मी विनंती करतो प्रशांत हातीम यांना की आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक द्यायचे। एकदा मंगेश जोगळेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो। संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला घोषित केला गेला, क्या बात आहे। आणि त्यात नंतर उत्कृष्ट फलंदाज आपण या ठिकाणी साई वॉरियर्स या संघाचा प्रवीण हातीम। उत्कृष्ट फलंदाज प्रवीण हातीम साई वॉरियर्स या संघाचा। आणि मी विनंती करतो विनोद मंगवाना यांना की आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक द्यायचे। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रवीण हातीमसाठी, क्या बात आहे। या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याला घोषित केला गेला, अभिनंदन। आणि त्यात नंतर या संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर अर्थातच मॅन ऑफ द सिरीज, एनी गेसेस गाईज, कोण सांगू शकतं का? एनी गेसेस? आणि मालिकावीर ठरला जातो तो राजवीर योद्धा या संघाचा, कोणी सांगू शकतं का? आणि अर्थातच राजेश हातीम, ज्याला संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर म्हणून घोषित केला गेलाय। तो संतोष कदम साहेबांना विनंती करतो की आपण याचा आपल्या शुभ हस्ते मालिकावीरचा पुरस्कार द्यायचा आहे। पुढे या, पुढे या। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत राजेश हातीमसाठी, संपूर्ण मालिकावीर। तर राजेश काय सांगशील? मेगा फायनलचा सामना होता आणि आज तुला मालिकावीर म्हणून घोषित केलं गेलं, या आनंदाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील?
खूप चांगलं वाटतं आहे मालिकावीर भेटली, पण फायनल हरलो त्याचाही खंत आहे जरासा. नेक्स्ट पुढच्या वर्षी अजून जोमाने ट्राय करू, त्याच मुलांना घेऊ. थँक्यू सो मच. तुला आणि तुझ्या संपूर्ण संघाला पुढच्या पर्वासाठी शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. आणि जाऊया मुख्य पारितोषिककडे. आणि या स्पर्धेचा 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला तो जय भवानी वॉरियर्स. एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जय भवानी वॉरियर्स या संघाला. चला संपूर्ण संघ यायचंय ट्रॉफीसाठी. जय भवानी वॉरियर्स. चला कर्णधार मेहुल गडशी आपण देखील यायचंय. चला मेहुल आणि सुनील देसाई साहेबांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक द्यायचंय. चला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संघासाठी. जय भवानी वॉरियर्स. मोर्या मंगल मूर्ती आई शिमरा देवीचा. चला धन्यवाद. 4थ्या क्रमांकाचा मानकरी मात्र ठरला जातो तो जय भवानी वॉरियर्स मेहुल गडशी. आपण थांबायचंय. पहा एखादी नवी नवरी कशी लाजते तसा आमचा कर्णधार मेहुल लाजतो. काही हरकत नाही. 3य क्रमांकाकडे आपण वळणार आहोत आणि अर्थात 3य क्रमांकाचा मानकरी ठरला तो एकविरा वॉरियर्स. एकविरा वॉरियर्स संघाला विनंती करतो. चला या विकी पास्ते आणि संपूर्ण संघ आपण यायचंय व्यासपीठावर. चला किरण कटम, विकी पास्ते, तुषार पास्ते आणि वेदांत पास्ते. चला सर्वांनी यायचंय. सुनील देसाई साहेबांना विनंती करतो. सुनील देसाई आणि एकनाथ माईम साहेबांना विनंती करतो की आपण शुभ हस्ते हा पारितोषिक द्यायचंय. चला अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. एकविरा वॉरियर्स साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतो. अभिनंदन कर्णधार. काय सांगाल सातत्याने दिवसभर तडजोड करत होतात परंतु कुठेतरी अपयश मिळतंय. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला जातोय. काय सांगाल या संपूर्ण तडजोड बद्दल? अपयशाचं म्हटलं तर थोडा मोठा ब्रेक झाला. सेकंड मॅच जिंकल्यानंतर ब्रेक थोडा मोठा झाला आणि त्यामुळे थोडे प्लेयर थोडा जेवल्यानंतर थोडे सुस्तावले होते. बहुतेक तरी तेच कारण असेल. कारण बाकी तर जो आमचा परफॉर्मन्स चालू होता त्या हिशोबाने तर आम्ही व्यवस्थित खेळत होतो, पण जो ब्रेक मिळाला तिथेच आमची ती लय तुटली. काही हरकत नाही. पुढच्या पर्वासाठी पुढच्या मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. चांगला संघ आहे आणि पुढे देखील आम्हाला पाहायला या स्पर्धेमध्ये आवडेल नक्कीच. तोपर्यंत रजा घेऊया. थँक्यू सो मच. तर या ठिकाणी 3य क्रमांकाचा मानकरी ठरतो तो अर्थातच राजवीर योद्धा. या संघाला मी आमंत्रित करतो. राजवीर योद्धा या संघ यायचंय. प्रशांत हातीम आणि त्यांची संपूर्ण टीम. चला संदेश रेवाळे आणि चला प्रवीण सालप आणि संदेश रेवाळे यायचं ट्रॉफीसाठी यायचंय. चला आपल्या शुभ असते मात्र सन्मान चिन्ह दिलं जाईल. चला प्रवीण सालप. चला संदेश रेवाळे यांच्या शुभ असते ट्रॉफी दिली जाईल. 3य क्रमांकाचा मानकरी ठरतो तो राजवीर योद्धा संघ. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. राजवीर योद्धा या संघासाठी 3य क्रमांकाचा मानकरी ठरतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला तर थँक्यू सो मच. कर्णधार प्रशांत हातीम आपण यायचं. प्रशांत हातीम. आज या ठिकाणी संघ मालक म्हणून आपण सातत्याने
पाहतोय आपल्याला. आज तृतीय क्रमांकाचा मानकरी मात्र आपण ठरला आहात. काहीच वेळ आपण पाहिलं की तडजोड करत कुठे वाटत होतं की प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरू, परंतु तसं काही दृश्य पाहायला मिळालं नाही. थोडंसं कुठेतरी खेळ मात्र कमी पडला. परंतु काय सांगाल या संपूर्ण खेळाबद्दल आणि आनंदाबद्दल? थोडीशी निराशा झाली, पण सर्व आमचे प्लेयर खूप चांगले खेळले, चांगल्या प्रकारे खेळले. म्हणजे जसे विनर आहेत ते या पद्धतीने खेळले. थोडीशी चुकी झाली. नेक्स्ट टाइम आम्ही पहिला प्रथम पारितोषिक मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच प्रशांत हातीम, थँक्यू सो मच. आपल्याला शुभेच्छा असतील. आणि या संपूर्ण स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो साई वॉरियर्स. एक एक प्रतिनिधी यायचा साई वॉरियर्स या संघाचा. आणि या ठिकाणी मेडल देऊन आपण सर्वांचा सत्कार करणार आहोत. आणि मी विनंती करतो प्रत्येक खेळाडूला एक एक करून यायचंय. साई वॉरियर्स, चला तुषार माईन आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते मेडल दिला जाईल. तुषार माईन, चला तुषार माईन, दर्शन रेवाळे, सौरभ रेवाळे या पुढे या. आपल्या शुभ हस्ते चला या लवकर या. दर्शन रेवाळे या, सौरभ रेवाळे, साई वॉरियर्स या. चला तर अक्षय हातीम पहिला खेळाडू मात्र येतोय. आणि सौरभ रेवाळे यांच्या शुभ हस्ते मात्र मेडल दिला जातोय. चला सर्वांनी लाईनअप करून एक एक करून यायचंय. चला तर विनंती करतो मोहिते साहेब आणि कदम साहेब आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक द्यायचंय. सचिन कदम साहेब आणि मोहिते साहेब. चला तर मित्रांनो साई वॉरियर्स साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला जातोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. स्पर्धा आपली आहे आणि छान रीत्या ही स्पर्धा मात्र पार पाडली. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आई शिमरा देवीचा, आई शिमरा देवीचा. चला तर विनंती करतो कर्णधार बालचंद्र दळवी यांना विनंती करतो की आपण यायचंय. चला तर प्रवीण हातीम यांना विनंती करतो की आपण यायचंय. चला तर हरकत नाही. भालचंद्र दळवी फायनलचा सामना देखील पाहिला. फायनलच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र तुम्हाला मिळाला. आणि आज संघ मात्र प्रथम क्रमांकाचा मानकरी मात्र आपला संघ ठरतोय. काय सांगाल या संपूर्ण आनंदाबद्दल? प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरल्याबद्दल सर्व खेळाडूचे साई वॉरियर्सच्या खूप खूप अभिनंदन. सगळ्यांनी एकदम जोमाने खेळ खेळलाय. बॉलिंग असू दे, फिल्डिंग असू दे, बॅटिंग असू दे, सगळ्यांनी जीव ओतून फिल्डिंग केली. बॉलर्सचा कॉन्फिडन्स, फिल्डरचा कॉन्फिडन्स, यामुळे आम्ही जिंकलेलो आहे. आणि एक सांघिक जीत आहे आमची, कारण की प्रत्येकाने स्वतःचा रोल पूर्णपणे व्यवस्थित पूर्ण केला. फिल्डिंगला जी कॅचेस पकडल्या गेले त्यांच्याकडून, त्यामुळे आमचा सामन्यामध्ये आम्ही परत आलेलो आहे असं म्हणू शकतो.
थँक्यू सो मच. तर आज हा संपूर्ण सामना छानरित्या पार पाडलं आणि जे 8 संघांनी सहभागी घेतलं त्यांचाही देखील आभार या ठिकाणी मी समालोचक महेश शिंदे प्रकट करतो आणि ही स्पर्धा इथेच संपन्न झाली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.